नथिंग इज परमनंट. प्रत्येक गोष्ट ही चेंज होत असते. समर सीझन्स पण चेंज होतात. समुद्रामध्ये लाटा येतात, लाटा जातात, त्या पण चेंज होत असतात. झाडावरची झाडाची पानं पण गळतात, परत त्याला पालवी फुटते. एव्हरीथिंग. सूर्य उगवतो, सूर्य मावळतो. प्रत्येक गोष्ट ही चेंज होत असते. तसंच परिस्थिती पण बदलत असते. आपल्याला फक्त खंबीरपणे त्या परिस्थितीचा मुकाबला, जे आता जी परिस्थिती आपल्या लाईफमध्ये आहे त्याचा खंबीरपणे मुकाबला करायचा. मित्रांनो, कधी कधी असं वाटतं की आयुष्य पूर्ण कोसळलंय, सगळं संपलंय आता, आणि मन सांगते की आता हे परत व्यवस्थित होऊ शकत नाही, सगळं संपलेलं आहे आता, आणि आता काहीही पूर्ण पहिल्यासारखं परत होऊ शकत नाही. असं वाटतं मित्रांनो तुम्हाला? बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये खूप भीती आणि एन्झायटी आणि फिअर निर्माण होते की आता परिस्थिती आता बाहेर गेलेली आहे आणि आता आपण ह्याच्यातून सावरू शकत नाही. आणि खूप फिअरफुल माणूस होतो, खूप भीती वाटते त्याला लाईफ मध्ये की आता काय होणार, पुढचं पुढचं त्याला अंधार दिसायला लागतो. बऱ्याच वेळा मित्रांनो आपण अशा सिच्युएशन मधून जात असतो. तुम्हाला असं वाटतंय कधी? असं वाटलंय कधी? किंवा आता या फेजला तुम्हाला असं वाटतंय? तर हे मित्रांनो समजून घ्या की ही जी फेज आहे ही आयुष्यातल्या प्रत्येक सक्सेसफुल माणसाच्या पण आयुष्यातून हा फेज मधून तो गेलेला आहे. ही जी फेज आहे ही एक्सक्लुझिव्हली तुमच्यासाठी नाही ठेवलेली. ही ही प्रत्येक माणूस त्याच्या लाईफमध्ये काही अप्स आणि काही डाऊन्स पाहतच असतो. काही अप्स असतात त्याच्या लाईफमध्ये आणि काही डाऊन्स नक्कीच असतात. आणि प्रत्येक माणूस ह्या फेज मधून जात असतो. त्यामुळं मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या टॉपिक वरती बोलणार आहे. मी काही महत्वाचे नोट्स काढलेले आहेत आणि मला पण असं वाटतं की तुम्ही पण काही नोट्स घ्या. लागलं तर 2-3 वेळा व्हिडिओ थोडासा मागं करा, परत थांबवा, नोट्स घ्या, कारण की हा अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आपल्याला आज फिअरफुल वाटणं, सारखी भीती वाटणं, एन्झायटी निर्माण होणं, इवन काही लोक डिप्रेशन मध्ये पण फेस करतात. त्याचं कारण काय असू शकतं? फायनान्शियल प्रॉब्लेम्स असू शकतात, फॅमिली मधले रिलेशनशिप प्रॉब्लेम्स असू शकतात, किंवा सोशल किंवा ऑफिस मधले खूप प्रॉब्लेम्स असू शकतात, आणि किंवा जॉब मिळत नाही, किंवा एज्युकेशन मधले काही प्रॉब्लेम्स असू शकतात. एनिथिंग का, किंवा अजून खूप महत्वाची गोष्ट म्हणजे हेल्थ एक मोठं चॅलेंज असू शकतं. हेल्थ मध्ये काही मोठा काही आजार झालाय आणि असं वाटतं आपल्याला की आता सगळं संपलंय. मित्रांनो, आपल्या या फेजेस मधून सगळे सक्सेसफुल लोक गेलेले आहेत, आणि त्यांनी कशी मात केलेली आहे किंवा त्यांनी काय गोष्टी केल्या ह्याच्यावरती मी थोडासा विचार केला, अभ्यास करून माझ्या काही चांगल्या पुस्तकांमधून काही नोट्स बनवून मी काही महत्वाचे पॉइंट्स तुमच्याशी आज मी शेअर करणार आहे. तर तुम्ही सुद्धा ते लिहून घ्या. आणि आपण भाग म्हणजे आपला पार्ट 1 मध्ये आपण काय पाहणार आहे की आता आपण कुठं आहोत, पहिलं ते समजून घ्यायचं. आपल्याला कुठं जायचंय त्याच्या अगोदर आपण कुठं आहोत ते समजून घ्यायचे आपल्याला. आणि ते समजून घेताना त्याला जर आपण असं म्हणू त्याला की तुमची सिच्युएशन आत्ताची काय आहे हे फक्त त्याला समजून घ्या पहिले. टफ टाइम्स नेव्हर लास्ट बट टफ पीपल डू, एक इंग्लिश मध्ये खूप छान पुस्तक आहे. तर आपलं हे हे जे फेज आहे, हा फेज मधून आपण बाहेर पडणार आहोत, हे पहिलं स्वतःला सांगायला सुरुवात करा की दिस इज नॉट माय डेस्टिनी, दिस इज नॉट मी. माझं लाईफ इथं संपत नाही, इथं माझं सगळं काही संपत नाही, मला इथून पुढं खूप अचीव करायचंय लाईफ मध्ये. दिस इज नॉट द एंड. हे एक असं इंग्लिशमध्ये एक वाक्य मित्रांनो, द बेंड इन द रोड इज नॉट द एंड ऑफ द रोड. रस्त्यामध्ये जर एक मोड आला, एक टर्न आला, तर तो रस्ता तिथं संपलेला नसतो, तो एक टर्न असतो बघ. द बेंड इन द रोड इज नॉट द एंड ऑफ द रोड. तर अंडरस्टँड द सिच्युएशन. नॉट पहिलं हे समजून घ्या की प्रत्येकाला लाईफच्या कुठल्या ना कुठल्या फेजमध्ये टफ सिच्युएशन मधून जावंच लागतं. असं नाही की
सगळे फेजेस आपले लहानपण, बालपण, आपलं युथ किंवा आपलं थोडस 30-40 किंवा 50 नंतर 70-80 हजार, पण सगळे फेज अतिशय सुंदर आणि स्मूथ जातात असं होत नाही. लाईफ मध्ये प्रत्येकाला चॅलेंजेस हे आहेतच. त्याच्यामुळं हे समजणं पहिलं, आपण आज आता काय समजतोय की अंडरस्टँड द सिच्युएशन, पहिलं आपण कुठं आहोत हे समजायचं पहिल्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे हे समजून घ्या की ये दिन भी निकल जाएंगे, हे दिवस पण निघून जातील. डोंट प्लीज असं समजू नका की दिस इज परमनंट. न घाबरता, कारण की फिअर येणं स्वाभाविक आहे. 100% फिअर येणं स्वाभाविक आहे. 100% फ्रस्ट्रेशन, भीती वाटणं, एन्झायटी येणं, स्ट्रेस वाटणं, 100%. मी असं नाही म्हणत की की हे वाटत नाही किंवा हे वाटू शकत नाही. येस, इट इज डेफिनेटली पॉसिबल. आणि हे बिकॉज वी आर ह्युमन बिंग्स. आपल्याला माइंड आहे. आपल्या माइंडमध्ये ते हजारे थॉट्स रन करत असतात. आणि निगेटिव्ह थॉट्स एकदा रन करायला सुरुवात केली की माणूस त्याला अतिशय वाईट आणि अतिशय एक्स्ट्रीम थॉट जरी त्याच्या मनात आला तरी त्याला तो वाटतं की हाच थॉट बरोबर आहे, आणि तो काही पण चुकीची पावलं उचलू शकतो. त्यामुळं हे समजून घ्या की दिस इज नॉट परमनंट. येस, हा फेज आपल्या लाईफमध्ये आलेला आहे. हा फेज आपल्या लाईफमध्ये आलाय ना, तर काहीतरी शिकवण्यासाठी आलेला आहे आपल्याला. ह्याच्यातून आपल्यासाठी काहीतरी चांगलं होणार आहे. आपल्या लाईफमध्ये काहीतरी गोष्टी आपण अवॉइड करत होतो, त्या गोष्टीत भगवान देव आपल्याला वाटतं की देवाला वाटतं की आता तू त्याच्यावरती फोकस कर, जी गोष्ट अवॉइड करत होतास किंवा ते ज्या गोष्टी तू टाळत होतास. कदाचित त्या गोष्टी आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर होत्या म्हणून आपण टाळत होतो, आणि आता त्याच गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागतो. तर मित्रांनो, हे लक्षात ठेवा, दिस इज नॉट अ परमनंट सिच्युएशन. तर अंडरस्टँडिंग द सिच्युएशन ह्या भागामध्ये आपण काय पाहिलं की ही एक नॉर्मल सिच्युएशन आहे. का नॉर्मल, मी इन द सेन्स मी असं नाही म्हणत की आपल्या जर लाईफमध्ये खूप मोठं काही सिच्युएशन असेल, फायनान्शियल असेल, हेल्थ सिच्युएशन असेल, तर ती नॉर्मल आहे. पण मला हे सांगायचंय की ती खूप लोकांनी फेस केलेली आहे आणि त्याच्यातून त्यांनी बाउन्स बॅक केलेलं आहे. हे मला तुम्हाला सांगायचंय. त्या अर्थाने ती नॉर्मल आहे. दुसरी, की हे परमनंट नाही, हे परमनंट सिच्युएशन नाहीये, ही बदलणार आहे. फक्त आपल्याला त्याचा खंबीरपणे मुकाबला करायचा, आपल्याला स्ट्रॉंगपणे त्याला फेस करायचं. आणि तिसरी म्हणजे की थोडस आपण थांबून रिफ्लेक्ट करणं, की बाबा, म्हणजे की बऱ्याच वेळा आपण आहे ना खूप म्हणजे धावपळीत असतो. आपल्याला वाटतं की सगळं बदलावं, ओव्हरनाईट बदलावं. तसं नाही होत मित्रांनो. आपल्याला थोडंसं थांबलो आणि जरी आपण शांत जरी झालो तरी आपलं सबकॉन्शियस माइंड सुद्धा आपल्याला खूप गोष्टी आपल्याला सबकॉन्शियस माइंड द्यायला सुरुवात करतो. त्याच्यामुळे थोडस स्लो डाऊन होणं, आपलं जर आपल्या स्वतःला स्लो डाऊन करणं खूप गरजेचं आहे. ही परिस्थिती आपल्या लाईफमध्ये आलेली आहे, पण ह्याला आता हाताळायचं कसं आहे? तर पहिली गोष्ट काय करायचं, आपला जो माइंडसेट आहे किंवा जो आपला फोकस आहे ना, तो प्रेझेंट मुवमेंट वरती आणायचा. बघा, आपल्याला आहे ना दोन गोष्टींपासून फार हे होत असतं. एक तर मागचं किती छान होतं, भूतकाळात किती चांगलं होतं, आणि भविष्यकाळाची भीती वाटत असते की पुढं कसं होईल. तर भूतकाळातलं फार विचार नाही करायचा. भूतकाळाच्या चुका जरी झाल्या असतील तरी त्या सोडून द्यायच्या, त्यांचा जास्त विचार नाही करायचा. किंवा चांगलं होतं वाईट होतं त्याचा जास्त विचार नाही करायचा. आणि भविष्याचा पण फार अति विचार करायचा नाही. स्वतःला प्रेझेंट सिच्युएशन मध्ये घेऊन या आणि छोट्या छोट्या ऍक्शन्स घ्यायला सुरुवात करा. त्याला आपण म्हणतो की थोडस मेडिटेशन किंवा थोडस माइंडफुलनेस, त्या प्रॅक्टिकल. थोडस माइंडफुलनेस म्हणजे काय, की आत्तावरती या, प्रेझेंट टेन्स मध्ये या किंवा प्रेझेंट मुवमेंट मध्ये या. आणि आता, की बाबा मी आता कोणती गोष्ट करू शकतो, आज मी एक गोष्ट कोणती गोष्ट आहे ती करू शकतो. का? कारण की आपल्याला आपल्याला ह्याच्यात काय, की जो मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या लाईफमध्ये, सोल्युशन आहे बघा. देवानी आपल्या लाईफमध्ये आपल्याला असेच प्रॉब्लेम देतो देव, जो आपण त्याला
कॉन्कर करू शकतो, आपण त्याच्यावरती विजय मिळवू शकतो. देव आपल्याला त्याच्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम देऊ शकत नाही, देत नाही आपल्याला. आपल्याला देव तेवढाच मोठा प्रॉब्लेम देणार जो देवाला माहितीये की हा माणूस तो प्रॉब्लेम ला सॉल्व्ह करू शकतो, पण देवाला आपल्याला त्या कम्फर्ट मधून बाहेर काढायचं. आणि म्हणून ते चॅलेंजेस आहेत. चॅलेंजेस आर नॉट टू ब्रेक यू, किंवा आपल्याला संपवण्यासाठी चॅलेंजेस नाही आहेत. चॅलेंजेस येतात कारण की त्याच्यातून आपण, असं म्हणतात ना, कुछ बिखर जाएंगे और कुछ निखर जाएंगे. तर आपल्याला बिखर जायचं नाहीये, आपल्याला उद्ध्वस्त व्हायचं नाहीये, किंवा आपल्याला संपून जायचं नाही. तर आपल्याला लाईक अ डायमंड वी वॉन्ट, वी विल बी वी विल स्पार्कल लाईक अ डायमंड. आपण नाही काय हिऱ्यासारखं चमकून जाऊ. देवाची ती इच्छा आहे की मी तुझ्या लाईफ मध्ये हा चॅलेंज का दिलेला आहे, कारण की तू ह्याच्यातून पुढे ज्यावेळेस जाशील, तू ह्याच्यावरतून मात करशील, त्यावेळेस तुला स्वतःला अभिमान वाटेल तुझ्या स्वतःवरती. आणि म्हणून म्हणून प्रेझेंट टेन्स मध्ये या, आणि कोणता प्रॉब्लेम आहे त्याला ब्रेकडाऊन करा, छोटे छोटे त्याचे पीस करा, की बाबा नेमका काय चॅलेंज आहे, मी आता ह्याच्यावरती कसं रिव्हर्स इंजिनिअरिंग करू शकतो, की कसं ह्याच्या चॅलेंजेस वरती मी मात करू शकतो, आणि मी कोणत्या ऍक्शन्स, छोटे छोटे ऍक्शन घेऊ शकतो. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की अं, मदत घ्या. मदत अवेलेबल असते आपल्याला सगळ्यात. ज्यावेळेस आपण आपण ज्यावेळेस या फेज मधून जात असतो, त्यावेळेस आपल्याला वाटतं की बाबा मी कोणाला सांगणार नाही की मी ह्या चॅलेंज मधून चाललो. आणि एक्झॅक्टली तीच गोष्ट, ऍक्च्युली लेडीज ह्या गोष्टी खूप चांगल्या करतात, त्या शेअर करत असतात त्यांचे थॉट्स. त्या त्यांच्या फ्रेंडशी बोलतील, मैत्रिणीशी बोलतील, किंवा त्यांच्या आईशी बोलतील, किंवा कोणाशी तरी बोलतील आणि मन मोकळं करतील थोडस. पुरुष मन मोकळं नाही करत, आणि ते सगळं आपल्या आतमध्ये दाबून ठेवतात, आपल्यामध्ये राखून ठेवतात. आणि ते चुकीचे आहे मित्रांनो. आपले फ्रेंड्स किंवा आपले कलिग्स, किंवा एखादा आपला नियर असा कोणीतरी मित्र की ज्याचा विश्वासू आहे पर्सन आपल्या लाईफमध्ये, त्याच्याशी थोडासा बोला, त्याची मदत मागा, थोडीशी मदत घ्या. आस्क अँड यू रिसीव्ह असं म्हणतात. जर तुम्ही मागितलंच नाही तर मदत मिळणार कशी? तर मिळणं, मागणं पण महत्वाचं आहे, की बाबा मी ह्या सिच्युएशन मध्ये आहे आणि मला आता ह्याची गरज आहे. मदत मागणं ही कमीपणा नाहीये, किंवा कारण की लाईफमध्ये प्रत्येकाच्या टफ टाइम येत असतो. तर त्यावेळेस आपण थोडीशी कोणाची तरी सपोर्ट घेणं, नॉट ओनली म्हणजे इमोशनल सपोर्ट सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतो. की बाबा कुणी जर म्हटलं तू आपल्याला की मी आहे तुझ्या बरोबर, तर एवढं सुद्धा खूप पुरेसंच असतं. तर आणि त्याच्यानंतर आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याला इम्पॉर्टन्स द्या. डोंट पुढे ढकलू नका, पुढे ढकलू नका. की बाबा जर एखादं बॉडीमध्ये किंवा आपल्याला काही त्रास होत असेल, तर टेक केअर ऑफ बॉडी. चांगलं न्यूट्रिशनल फूड, व्यायाम करणं, मेडिटेशन करणं, ह्या गोष्टींवरती भर द्या. ह्या गोष्टींवरती भर दिला तर व्यायामाने पण खूप आपला स्ट्रेस कमी होईल. आणि बऱ्याच वेळा आहे ना, प्रॉब्लेम्स ऍक्च्युली खूप वेळा सॉल्व्ह होत असतात, पण आपण त्याला इतकं म्हणजे पकडून बसतो की नाही, त्याला ह्याचा सोल्युशनच नाही. तर थोडासा स्पेस द्या आपल्या प्रॉब्लेमला. तर आपलं फिजिकली फिटनेस यावेळेस असणं अतिशय गरजेचं आहे. तर एक्सरसाइज आणि मेडिटेशनची पण थोडीशी मदत घ्या. आणि हे पण लक्षात घ्या की आपण या अशा काही लाईफमध्ये ऑलरेडी अशा काही चॅलेंजेसला फेस करून आतापर्यंत आलेलो आहे. इथपर्यंत येताना आपण ऑलरेडी खूप काही चॅलेंजेसला फेस केलेलं आहे. म्हणजे आपण चॅलेंजेसला फेस करतच असतो. लाईफ म्हणजे कुठलाच डे किंवा कुठलाच महिना किंवा कुठलाच कधी स्मूथ नसणार आहे. कधीच इट इज नॉट गोइंग टू बी स्मूथ. कोणाचं स्मूथ असतं, जो पर्सन डेड डेड झालेला आहे ना, त्याचं स्मूथ असतं. जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत आपली इव्हन म्हणजे ब्रिदिंग सुद्धा, आपण जर आपला ग्राफ बघितला तर तो पण अप्स अँड डाऊन्स वाला असतो. त्यामुळे डोंट एक्सपेक्ट एव्हरीथिंग स्मूथ. त्यामुळं आपण चॅलेंजेस वरती मात करून इथपर्यंत आलेलो आहे. पुढं पण चॅलेंजेस राहणारच आहेत, आता पण आहेच. मे बी हा कोण काही मोठा चॅलेंजेस असू शकतो, पण हे समजून घ्या की आपण चॅलेंजेस वरती मात केलेले आहे. आता तिसरा महत्वाचा पार्ट काय आहे, की आपण ब्रेकडाऊन केलं, समजून घेतलं की आता आपण कुठं आहोत. आता आपल्याला आपला माइंडसेट आहे ना, माइंडसेट शिफ्ट करायचं. कारण की जर तुम्ही
एखादी गोष्ट निगेटिव्ह थॉट्सला जर एंटरटेन करायला सुरुवात केली आपण, तर अतिशय वाईट वाईट गोष्टी, वाईट वाईट डिसिजन, एक्स्ट्रीम थॉट्स सुद्धा अतिशय नॉर्मल वाटायला सुरुवात करतात. आणि काही पण आपण मूर्खपणाचे डिसिजन घ्यायला सुरुवात करतो. तर ते करायचं नाही मित्रांनो. आपल्याला आपल्याला माइंडसेट आपला शिफ्ट करायचा आहे. आपल्याला आपल्या मनावरती आपल्याला ताबा आणायचा. तर आपण याच्यातून म्हणजे काय, या सिच्युएशन मधून आपण काय शिकलो हे समजून घ्यायचं. या सिच्युएशन मधून मी काय शिकलो, मला कळालं, काय समजलं. समजा तुम्ही फायनान्शियल लॉस मधून गेलाय, फेस करताय, तर काय शिकला तुम्ही, की कुठं तुम्ही चुकीचे डिसिजन घेतले, कुठं काही कुठेच समजा कुठंतरी चुकीच्या ठिकाणी तुम्ही पैसे लावले, खूप मोठा लोभ घेतला. लोभ होता आपल्याला की बाबा माझे पैसे डबल टिबल होतील एकदम. त्यातून शिकण्यासाठी आपल्याला हा चॅलेंज देवाने दिलेला आहे. त्याच्यानंतर एक लिस्ट बनवायची ग्रॅटिट्यूडची, की चला माझ्याकडे आता हा चॅलेंज आहे, पण माझ्या लाईफमध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. जसं माझ्याकडे माझी फॅमिली आहे आता मला सपोर्ट करायला, माझं हेल्थ चांगलं आहे. समजा हे समजा तुमच्या फायनान्शियल काही प्रॉब्लेम आलाय, तर पण तुमची हेल्थ तर चांगली आहे, किंवा तुमच्या बरोबर तुमची मुलं आहेत, तुमची फॅमिली आहे, तुमचे सगळे जवळचे लोक आहेत. दिस इज सच अ ग्रेट ब्लेसिंग्स. आणि त्याच्यानंतर हे लक्षात घ्या की चेंज हा निसर्गाचा नियम आहे. बदलाव हा होणार आहे, हे चेंज होणार आहेत, हे दिवस असेच नाही राहणार. तर स्वतःला होप द्या की नो मॅटर कितीही चेंज होईल, काही पण परिस्थिती होऊ दे, कितीही डार्क असू दे माझ्या जीवनामध्ये, कितीही अंधार असू दे, मी हार मानणार नाही. मी कुठल्याही परिस्थितीत हार मानणार नाही. आय एम गोइंग टू फाईट. आय एम अ फायटर. बोलायला सुरुवात करा, लिहून टाका कुठेतरी कागदावरती की आय एम अ फायटर, आय एम अ चॅम्पियन. मी ह्या गोष्टींना फाईट करणार. ज्यावेळेस तुम्ही एकटे असतात त्यावेळेस सुद्धा बोलायला सुरुवात करा, स्पोकन वर्ड करायला सुरुवात करा की मी हार मानणार नाही. का? कारण की हार मानून बसून राहून अजून प्रॉब्लेम्स मोठे होणार. त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हणजे जसं मी पॉइंट काढलाय की चांगली चांगली पुस्तकं वाचा. महत्वाचा पॉईंट विसरत होतो मी. चांगल्या लोकांच्या असोसिएशन मध्ये जावा आणि चांगली चांगली पुस्तकं वाचा. खूप चांगली चांगली पुस्तकं आहेत. जसं मी स्वतः माझ्या लाईफमध्ये एक्सपिरियन्स केलंय. त्यावेळेस मी खूप टफ टाइम मध्ये होतो, किंवा ज्या ज्या वेळेस मला असं टफ टाइम फेस झालं, त्यावेळेस मी पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग हे पुस्तक वाचलं होतं. त्यावेळेस मला म्हणजे खूप फायदा झाला त्या पुस्तकाचा. त्याच्यानंतर दुसरं एक पुस्तक होतं की अमेझिंग रिझल्ट ऑफ पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग. मी ती दोन्ही पुस्तकं वाचली. मला खूप फायदा झाला त्या पुस्तकांचा. तर आपल्या विचारांवरती सगळ्यात महत्वाचं सगळं आपल्या सबकॉन्शियस माइंडवरती मित्रांनो. सगळं आपण जे बोलणार आहे ते आपल्या लाईफमध्ये होणार आहे. तुम्ही जर बोलायला सुरुवात कराल की ही परिस्थिती अशीच राहणार नाही, हे माझं फ्युचर नाही, हे माझं डेस्टिनी नाहीये, मला इथं देवानी का आणलंय, काहीतरी कारण आहे या परिस्थितीमध्ये आणण्याचं देवाचं, काहीतरी त्याचा हेतू आहे. आणि ह्याच्यातून काहीतरी चांगलं निर्माण होणार आहे माझ्या आयुष्यामध्ये. समथिंग गुड इज कमिंग गोइंग टू कम आउट ऑफ दिस सिच्युएशन. समथिंग गुड इज गोइंग टू कम आउट ऑफ दिस सिच्युएशन. आणि नो मॅटर व्हॉट, काही पण परिस्थिती असू दे, मी हार मानणार नाही. आय एम गोइंग टू फाईट इट आउट. मी फाईट करणार आहे, मी चॅम्पियन आहे. आणि थँक गॉड की माझ्या बरोबर देवाचा मला सपोर्ट आहे, माझी फॅमिली माझ्या बरोबर आहे. आणि हेल्थचं चॅलेंज असू द्या मित्रांनो, बरेच लोक आहेत जे मोठ्या मोठ्या हेल्थ चॅलेंजेस मधून, फायनान्शियल चॅलेंजेस मधून, किंवा सोशल इकॉनॉमिकल चॅलेंजेस मधून बाहेर पडलेले आहेत. आणि आपणही पडू शकतो. त्यामुळं कन्क्लुजन हेच आहे मित्रांनो की डोंट म्हणजे डोंट लेट दॅट प्रॉब्लेम तुमच्यावरती हावी होऊन देऊ नका. लास्ट मी हे सांगत की म्हणजे असं म्हणतात, डोंट गो अँड टेल युअर गॉड हाऊ बिग युअर प्रॉब्लेम इज. डोंट गो अँड टेल युअर गॉड हाऊ बिग युअर प्रॉब्लेम इज. गो अँड टेल युअर
प्रॉब्लेम और चॅलेंज, गो अँड टेल युअर चॅलेंज हाऊ बिग युअर गॉड इज. तुमच्या देवाला जाऊन सांगू नका की माझ्यावरती किती मोठा प्रॉब्लेम आला. त्या प्रॉब्लेमला जाऊन सांगा की माझा देव किती मोठा. तर गॉड इज देअर टू हेल्प अस. पण जो आपण स्वतः ऍक्शन नाही घेत, जो आपण स्वतः काहीतरी प्रयत्न नाही करत, जाणीवपूर्वक प्रयत्न नाही करत, असं म्हणतात ना, भगवान भी देत आहे, छप्पर फाडके देत आहे असं म्हणतात, पण जब जब लेकिन पहिले छप्पर हमको बनाना पडता है. तर जोपर्यंत आपण काहीतरी करत नाही, तोपर्यंत आपण ऍक्शन घेत नाही, आणि आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला चा वापर करून की बाबा ह्या सिच्युएशन मला काय सांगायचा प्रयत्न करतील, ते तुम्हाला अँसर मिळणार आहेत मित्रांनो. जस्ट थोडस पॉज करा, रिफ्लेक्ट करा. मी सुरुवातीला सांगितलं ना, तुम्हाला ऑटोमॅटिकली अँसर मिळायला सुरुवात मिळत, आणि तुम्हाला मार्ग सुद्धा दिसायला सुरुवात होईल. त्यामुळे थोडस स्लो डाऊन होणं आणि स्वतःला रिफ्लेक्ट करणं सिच्युएशनला. कधी कधी आपण जसं लांबून पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की अरे हा, ही सिच्युएशन अशी आहे आणि पण ह्याला असे हँडल करू शकतो. मित्रांनो, देव कधीच आपल्याला एवढा मोठा चॅलेंज देणार नाही जो आपण हँडल नाही करू शकतो. आणि चॅलेंज पेक्षा आपला देव मोठा आहे, हे लक्षात ठेवा. आणि चॅलेंज कुठलेही असू दे, आपण त्याच्यावरती मात करू शकतो. का? कारण की आपल्यासारखं चॅलेंज आपण एवढे पण युनिक नाही आहेत, की देव एवढे पण युनिक नाही की आपल्यालाच हे चॅलेंज आहे. बऱ्याच वेळा खूप चांगलं चाललेलं असतं त्यावेळेस आपण कधीच देवाला म्हणत नाही की अरे वाय मी. पण ज्यावेळेस खूप प्रॉब्लेम्स यायला लागतात त्यावेळेस आपण देवाला म्हणतो वाय मी, देवा मलाच का देतोयस. व्हाय मी नाही म्हणायचं देवा, देवाला म्हणायचं ट्राय मी. देवा मला ट्राय करून बघ, आय एम अ फायटर, आय विल विन. मी जिंकणारच नक्कीच मित्रांनो. अँड यू विल विन, यू विल विन, बिकॉज वी आर व्हेरी युनिक ह्युमन बिंग. स्पेशल आहोत आपण. पण आपण बऱ्याच वेळा ते गोष्टी विसरून जातो की देवाने आपल्याला किती स्पेशल बनवलं, किती स्पेशल बनवलं. आपण विसरून जातो, आपल्यातली ताकद विसरून जातो. आपण एकदम ते घाबरून भीतीने आपण एकदम, आपल्याला वाटतं सगळं संपलं आता आयुष्यात. तर मित्रांनो, आपण परत बाउन्स बॅक करू शकतो. या मेसेज बरोबरच मी इथं थांबतो. आय होप की तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही इन्स्पिरेशन मिळालं. कारण की मी पण माझ्या लाईफमध्ये अशा खूप टफ फेजेस पाहिलेले आहेत. अँड मला पण माहिती आहे की सिच्युएशन काय होती, आणि बऱ्याच वेळा आपल्याला अशा व्हिडिओनी फायदा होऊ शकतो. आय होप की तुम्हाला फायदा झाला. तर मला परत येऊन सांगा कॉमेंटमध्ये की तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काय आवडलं. तर अशा एखाद्या तुमच्या मित्राला ज्याला ह्या व्हिडिओची गरज आहे, त्याला ह्या व्हिडिओची शेअर करा लिंक. आणि मी इथं एक तुम्हाला आपल्या सबकॉन्शियस माइंडची ताकद काय होऊ शकतो जर आपण आपल्या माइंडला कंट्रोलमध्ये ठेवलं, आणि जर त्याचा फायदा घ्यायला सुरुवात केला, तर आपल्या लाईफमध्ये कसे मिरॅकल होऊ शकतात त्याची एक लिंक देतो इथं मित्रांनो. तो व्हिडिओ पण तुम्ही जरूर पहा, शेअर करा ह्या व्हिडिओला आपल्या मित्रांबरोबर ज्यांना ह्याची गरज आहे. आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि बेल आयकॉनला पण जरूर प्रेस करा, कारण की तुम्हाला नक्कीच नोटिफिकेशन मिळेल. सो फ्रेंड्स, यू कॅन डू इट, यू विल ओव्हरकम दिस चॅलेंज. जे काही तुमच्या लाईफमध्ये आता चॅलेंज आले ना, तुम्ही त्याच्यावरती मात करणार आहे. स्टार्ट स्पीकिंग, तुमच्या तोंडातून बोलायला सुरुवात करा. आय एम अ फायटर, आय एम अ चॅम्पियन. मी ह्याच्यावरती मात करणार, तुम्ही मात करणार, नो डाऊट अबाउट इट. थँक्यू फ्रेंड्स, इट वॉज ग्रेट टॉकिंग टू यू. सी यू फॉर टाइम बिंग. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू.